वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे होते. बदनाम करण्यासाठी आपल्यावर आरोप. बीडमधील देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. तर आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मुंडेंची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून सुरू. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बुर्गे बीडहून केसला रवाना. सीआयडीचे अप्पर महानिरीक्षक सचिन पाटीलही बीडमध्येच. कल्याण अपहरण हत्या प्रकरणातील नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. जलद गती न्यायालयात खटला चालवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर. 2 जण चौकशीसाठी ताब्यात, तर गटबाजीतून हत्येचा कट रचल्याची माहिती. राजगुरुनगरमध्ये घराजवळ खेळताना हरवलेल्या मुलींचे मृतदेह पिंपात आढळल्यानं खळबळ. शेजारी राहणाऱ्या आचार्याकडून अतिप्रसंग करून हत्या. फाशीच्या शिक्षेची मागणी करत नातेवाईकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. श्रीनगरला सुट्टीवर जाण्यापूर्वी शिंदे कुटुंबीय पंतप्रधानांच्या भेटीला. मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा. अमित शहा आणि जेपी नड्डा यांचीही घेतली भेट. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी. स्मारकाचा पहिला टप्पा 23 जानेवारीला सामान्यांसाठी खुला करणार. ईव्हीएम प्रकरणी वेगळी भूमिका घेणाऱ्या सुप्रिया सुळेंची माघार. केवळ युगेंद्र पवारांच्या अर्जाविषयी भाष्य. सुळेंचं स्पष्टीकरण. तर पुराव्याशिवाय ईव्हीएमवर आरोप करणं अयोग्य असल्याचं केलं होतं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काही काँग्रेस उमेदवारांना अर्थसहाय्य. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा गंभीर आरोप. तर काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित, फराद सुरी यांना कोट्यवधींचा निधी दिल्याचाही दावा. इलेक्शन बॉन्ड बंद झाल्यावरही भाजपला 2244 कोटींच्या रेकॉर्ड ब्रेक देणग्या. तर दुसऱ्या क्रमांकावर कुठेही सत्तेत नसलेल्या बीआरएसची कमाई. काँग्रेसला 289 कोटींच्या देणग्या. मराठवाड्यात 8 पैकी 6 जिल्ह्यात झेडपी शाळांच्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचताच येईना. विभागीय आयुक्तांच्या पाहणीत उघड झाली धक्कादायक बाब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.